पहिल्यांदा आयोजन झालंय पालकमंत्री युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष माननीय रवी राणाजी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणाजी आणि आमच्या सर्व आमदार महोदयांनी आणि आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना पुढचे 10 दिवस एक सांस्कृतिक कार्याची मेजवानी मिळणार आहे आणि सोबतच माननीय रवी राणाजींनी या ठिकाणी अनेक स्टॉल्स या ठिकाणी आणलेले आहेत, ज्या स्टॉलच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीमध्ये जनतेला वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू उपलब्ध होतील। या ठिकाणी काही हँडीक्राफ्ट आहेत, काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनौषधी आहेत, अनेक स्टॉल आहेत, बचत गटाचे स्टॉल आहेत, स्वतः त्या ठिकाणी महिलांनी तयार केलेले छोटे छोटे लघु उद्योगाचे स्टॉल आहे। त्यामुळे एक अमरावतीकराला चांगली भेट माननीय रवी राणाजी यांनी दिलेली आहे। मला वाटतं अमरावतीकरांच्या विकासामध्ये रस्ते वीज पाण्यासोबतच सांस्कृतिक मेजवानी सुद्धा महत्त्वाची आहे। राज्यातील फ्लॅटधारकांना व्हर्टिकल सातबाराची घोषणा झालेली आहे, किती लोकांना फायदा मिळणार आणि कसा असणार हा सातबारा? या राज्यामध्ये महसूल विभाग एक कायदा आणण्याचा विचार करत आहे, कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करत आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निवडणुकीच्या काळात जो एक संकल्प केला होता, जे संकल्पपत्र आम्ही दिलं होतं आमच्या सरकारचं, त्यामध्ये हाही विचार आम्ही केला होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे। आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये गावठाणाकरता स्वामित्व योजना आणली, शहराकरता नक्षा नावाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराला स्वामित्व देतो आहे, प्रॉपर्टी कार्ड देतो आहे। पण राज्यामध्ये आम्ही आता विचार करतो आहे की एका प्लॉटवर समजा एक 100 घरं 50 घरं ज्या बिल्डिंग झाल्या आहेत, फ्लॅट धारक लोक राहतात, त्या प्रत्येक फ्लॅट धारकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे। असा कुठलाही फ्लॅट धारक नको की ज्याला प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, त्याचा एक सातबारा असला पाहिजे, एक प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे। त्यामुळं या प्रॉपर्टी कार्डमुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना त्यांचं स्वामित्व देता येईल। रजिस्ट्री म्हणजे स्वामित्व नसतं, रजिस्ट्री म्हणजे देवाणघेवाण असतं, पण आपली जे रजिस्ट्री होतं त्याच्या आधारावर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे महत्त्वाचं आहे। त्यामुळं जेवढ्या व्हर्टिकल बिल्डिंग तयार झाल्या, खाली सातबारा दुसऱ्याच्या नावानं आहे जमिनीचा, आणि बिल्डिंग तयार झाला मात्र खालचा सातबारा त्या मूळ मालकाच्या नावावर राहतो, आणि इमारतीमधले घरं किंवा इमारतीमधले फ्लॅट हे फ्लॅट धारकाच्या नावाने राहतात। त्यामुळं 100% व्हर्टिकल इमारती आणि त्या इमारतीत राहणारा प्रत्येक फ्लॅटधारक याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार करत आहे। याकरता आम्ही काम सुरू केलं आहे। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीच्या विषयाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे मोर्चा काढण्यात, त्यासाठी आता शरद पवार यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे। मला असं वाटतं की मोर्चा काढण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे। मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, राजसाहेबालाही आहे, उद्धवजीला आहे, प्रत्येकाला आहे। पण जर सरकार वारंवार स्पष्ट करत आहे, आम्ही वारंवार स्पष्ट करतो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की मराठी भाषाच आमचा ही या ठिकाणी सक्तीची भाषा आहे, मराठी भाषाची आमच्यासाठी कंपल्सरी आहे। मराठी भाषेमध्येच आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे उच्च न्यायालयाच्या निकालापासून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मराठी भाषेचाच त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कंपल्सरी केला आहे। आणि मग माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजित दर्जा दिला आहे। आम्ही वारंवार स्पष्ट करतो आहे, हिंदी ही आम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनल आहे, इंग्रजी ऑप्शनल आहे। म्हणजे बघा, या देशामध्ये उत्तर प्रदेश बिहारमध्ये जर मुलगा गेला त्याला एखादी ऑप्शनल भाषा आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे। त्या ठिकाणी देशात विदेशात कुणी गेलं तर इंग्रजी भाषा ऑप्शनल आली पाहिजे। म्हणजे 3 भाषा तरी आपल्या मुलांना पहिल्यापासून आपण शिकलेलो